हॅलो गाईज, नमस्कार. मी रुचिर गुरव. मी नवरी मे हिटलरला मधला तुमचा लाडका यश. आणि आज आपण कुठे आहोत? जहागीरदार मॅन्शन. सो मी आज तुम्हाला अख्ख्या आमच्या सेटची एक छोटी किंवा मोठी सफर देणार आहे. सो कम विथ मी. आपण पहिला माणूस आपल्या इथे डायरेक्ट मेन जे आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आहेत त्या म्हणजे आजी. सो आता आपण सेटचं सफर करणार आहोत. तर मला मी पहिला मेंबर तुम्हाला ऑब्व्हियसली निवडलं कारण आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आहेत त्या आणि सर्वात सिनियर असून आमच्या सगळं मिळून मस्ती करणार, आम्हाला समजवणार, आम्हाला सगळं सांगणार. आणि आमच्याबरोबर असताना ते लहान होतात. सो काय म्हणायचं तुम्हाला? आज आपला शेवटचा दिवस आहे, सगळे आपण अपसेट आहोत, पण आपला जो बॉन्ड झालाय सगळ्यांचा त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हा बॉन्ड असाच राहणार आहे, छान राहणार आहे. कारण की मुलं इतकी गोड आहेत ना, त्यामुळे मला पण इथे खूप बरं वाटलं होतं. खूप सगळ्यांबरोबर एक वेगळी दोस्ती निर्माण झाली होती. हा बॉन्ड खूपच चांगला आहे, मला खूपच आवडलं होतं. सगळ्यांबरोबर एक वेगळी मैत्री झाली होती, नातं निर्माण झालं होतं आणि हे नातं आम्ही टिकवणार आहोत आणि तुमच्या समोर पुन्हा एकदा वेगळ्या रूपामध्ये, वेगळ्या ढंगामध्ये येणार आहोत. तर पाहायला विसरू नका आम्हाला आणि असंच प्रेम करत राहा, है ना? येस, असंच प्रेम करत राहा आमच्यावर. तर पुढे होतो. थँक्यू सो मच आजी, थँक्यू सो मच. आणि मी पहिलं तुम्हाला निवडलं कारण तुम्ही यू आर द हार्ट ऑफ द शो अँड यू विल ऑलवेज बी द हार्ट ऑफ द शो अँड यू ऑल आर इन माय हार्ट. येस, थँक्यू सो मच मिलन भाई. आणि अशा प्रकारे तुम्ही सगळे याला प्रमोद म्हणून ओळखत असाल, पण आम्ही त्याला लाडाने सगळे मिलिंद भाई असं म्हणतो कारण तो आमचा सगळ्यांचाच भाई आहे. तो मिलिंद भाई, आता तुला काय म्हणायचं की हा आपला अनफॉर्च्युनेटली आपली आज काय म्हणतात ते, उद्या आपलं शूट नसणार आहे. उद्या आपल्याला लुक फॉरवर्ड करायला काहीच गोष्ट नाहीये. आपण इतकी मजा केली, इतकी धमाल केली. मेकअप रूम मध्ये तर तू माझ्याबरोबर असतोच. आपण किती आगा लावल्या. तर काय म्हणशील तू? मी खरं तर खूप म्हणजे आमच्या सगळ्यात जास्त आमच्या मेकअप रूमलाच मिस करेन. कारण की जी काय एनर्जी असायची, सकाळी आलेत आणि तुम्ही पहिल्या 5 मिनिटात जर है ना, सकाळी आल्यापासून तुम्ही पहिल्या 5 मिनिटात जर ऍटलीस्ट 10 वेळा जरी नाही हसलात तर मग तो मेकअप रूम नाही आहे, असं आमचं सगळं होतं. आणि आम्ही सगळे जेवढे पण बॉईज होतो, किशोर, विराज, प्रमोद, यश, वसंत, विश्वरू, एवढे सगळे लोक खूप एनर्जेटिक होते. धमाल केली आम्ही. सगळ्यात जास्त मिस तर मेकअप रूमलाच करणार आहे. खूप म्हणजे खूप. आणि आता तरी फिलिंग अशी आहे की आता काय मला वाटतं 1-2 तासामध्ये आम्ही शेवटचा शॉट देऊ. पण वाईट वाटतंय एकाच गोष्टीचं की ही सगळी माणसं परत एकत्र असं कधीच होत नाही. एवढे प्रोजेक्ट केल्यानंतर एवढं कळलंय की ही एकत्र येत नाहीत सगळ्यात प्रोजेक्ट एका कामात. तर खूप मतलब इमोशनल आहोत सगळे. किशोर सोबत कालच त्यामुळे तो जाताना पण मला ती वेगळी फिलिंग घेऊन गेली की यार आता यार परत कधी एकत्र मेकअप रूम मध्ये काम करू नाही करू पुढचं काहीच माहित नसतं आपल्याला. त्यामुळे खूप आहे म्हणजे मिलिंद भाई इमोशनल आहे आमचा थोडा. अरे वा, दाटून कंठ. राईट. नाही गाणं नाही म्हणतो. सो आता आपण बघूया आपल्या सगळ्यांच्या लाडक्या प्रसाद भाऊजींकडे. अरे बापरे. हा. सो प्रसाद भाऊजी, मला माहिती आहे की तुम्ही खूप इमोशनल आहात. काल सगळ्यांनी सोशल मीडियावर तुमचे रील बघितले होते. तुम्ही खूप प्रोजेक्ट्स केले आहेत ह्याच्या आधी. तुम्ही आम्हाला सगळ्यांना मेकअप रूम मध्ये खूप समजवलं आहे, खूप ओरडलं आहे. तुम्ही काय म्हणतात, आम्हाला एक ऍक्टर म्हणून ग्रो करायला खूप मदत केलेली आहे. सो तुम्ही एवढ्या प्रोजेक्टचा भाग असून मला असं वाटत नाही की तुम्ही फर्स्ट टाइम कुठल्या तरी सेटवर रडला असं नाही. सो संपताना ही खरी गोष्ट आहे. तर तुम्हाला काय म्हणायचं, म्हणजे काय स्पेशल आहे आपल्या टीम? काय असं मी बरेचसे प्रोजेक्ट केले, सगळीकडे जास्त करून मी निगेटिव्हच काम केलं. पण ना माणूस पॉझिटिव्ह आहे. थँक्यू. पण ना अगदी खरं सांगायचं तर ना म्हणजे मला ते शब्दात व्यक्त नाही करता येते, पण इथल्या टीम बरोबर ना खूप वेगळं बॉन्डिंग झालंय माझं. आणि स्पेशली ही जी सगळी आमची जी मेकअप रूम मधली जी मंडळी आहेत ना, ती को ऍक्टर्स नाही म्हणू शकत मी त्यांना. थोडंसं ना ते काही एक छोटा एक मोठा असं सगळेजण आम्ही भावंड असल्यासारखे आम्ही राहिलेलो 1 वर्ष. आणि मी काल पण मला वाटतं कोणासोबत बोलताना म्हणलं वर्ष झालंय असं कधीच वाटत नाही, वाटलंही नाही. आम्ही 3-4 वर्ष एकत्र काम करतोय. असेच आम्ही गेल्या किती झालं आपल्याला 1 वर्ष 2-3 महिने झाले काय एकत्र आहोत.
ते सगळेजण आम्ही असेच राहतोय की अरे वर्षानुवर्ष आपण एकत्र काम करतोय, एकमेकांशी चांगलं बॉन्डिंग आहे आणि कोणताही प्रवास संपू नये असंच वाटतं. तसाच हा प्रवास होता, त्यामुळे मग इमोशनल व्हायला होतं एका पॉइंट नंतर. खरंच खरंच तू आता पण बोलतोय मला ते. खूप मजा आली आणि खरंच सांगतो असं किंवा अशी टीम पटकन जमत नाही, कारण कोणाची काही वाकडं नाही, काही कोणाबद्दल ग्रजेस नाहीत, काही नाही. हसून खेळून काम करतात, प्रत्येकाला सांभाळून घेतात, समजावून सांगतात, प्रत्येकाचा आनंद एकत्र सेलिब्रेट करतात. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक जण त्याला काही ना काहीतरी समजावून सांगतो, मदतीचा हात पुढे करतो. ते फार कमी ठिकाणी बघायला मिळतं आणि मी नक्की मिस करेन ही टीम, ही जागा, हा प्रोजेक्ट, ओव्हरऑल सगळंच मी खूप मिस करेन. आम्ही पण तुला खूप मिस करू आणि आपण भेटत राहू. आपण म्हणतो की भेटू. हा बोल बोल. खरं तर काय असतं की एक एनर्जी असते प्रत्येकाच्या करिअरमध्ये, एक प्रोजेक्ट असतो. तसं मला असं वाटेल की हा एक लाडका प्रोजेक्ट होता, ज्यामध्ये खूप छान माणसं मिळाली, त्याच्यावर खूप काही शिकायला मिळालं आणि आम्ही खूप मोठी गँग होतो खरं तर. म्हणजे जवळजवळ 18-19 कलाकार आहेत जवळपास. पण कोणी नसेल तरी पण असं किंवा एकमेकांच्या सुखादुःखात धावून जाणं, अरे कोणाला काय झालं तर लगेच एकमेकांना मदत करणं, हे असं आपसूक येत नाही, त्याला आतून असायला लागतं. आणि मला नाही असं सांगायचंय की ना, इथे कोणी एकमेकांशी ना, मी खूप पहिल्यांदा बघतो, मी खूप सिरियसली सांगतो, कोणी एकमेकांशी ना उगाच फेक नाही वागलेलं. हे मला खूप इथे अपील झालं. म्हणजे ह्याचं आणि माझं अनेक वेळा भांडण झालंय, तुम्हाला खोटं वाटेल. त्याला माझा राग खूप वेळा यायचा, तर मग हा माझ्याशी माझ्या अंदाने 1-2.5 मिनिटं वगैरे बोलायचा नाही. मी आणि प्रमोद आम्ही भांडायचो, मग प्रमोद माझ्याकडे बघायचा नाही 1-अर्धा-पाऊण तास, आणि मग पाऊण तासाने तोच मला म्हणायचा काय करते, एक कॉफी, एक चाय झालं म्हणलं तुझं, आता चला आता पिऊया. त्याच्यामुळे असं सगळ्यांचं एकमेकांशी, तू येऊ शकतोस इकडे, असं काही नाही. बाईक वेगळा हे लक्षात ठेवा, महासंगम नको. 5 मिनिटात झालं. सो असं एक आमचं सगळ्यांचं छान बॉन्डिंग आहे आणि मी काय म्हणून आता आम्ही प्रेक्षकांचा आभार मानू खरोखर की ह्या शोला इतकं प्रेम दिलंय लिटरली. म्हणजे ते महासंगम नकोय काय किशोर? नाही खरंच खरी गोष्ट आहे प्रेक्षकांशिवाय आणि हा show मला नाही. ना हा पहिला शो असा आहे की म्हणजे मी निगेटिव्ह, मी आता म्हणलं मी पुष्कळ कामं केली, पण ना निगेटिव्ह कॅरेक्टरला इतकं प्रेम मिळवून दिलं ह्या शोनी, त्यामुळे मलाच अजून विश्वास बसत नाही की निगेटिव्ह कॅरेक्टरवरती पण एवढं प्रेम करतात लोक. त्यामुळे मला हा शो तसा स्पेशल आहे माझ्यासाठी पण. थँक्यू सो मच तुम्ही दोघं. तू पण इंटरव्ह्यू मध्ये नाही, आता शो स्टार्टिंगला मी होतो, पण आता आमचं एक त्रिकूट आहे, ते तुम्हाला अख्खं सफर हे करतील. आता एक आपण छोट्या एका डुओकडे जाऊया. बसा तुम्ही सगळे या. म्हणजे तुम्ही दोघंच बसलाय, असं चिडू नका, बोलायचंय आपल्याला चांगलं. सो आता आपण बघू शकतो आपल्या बरोबर आहे, करायलाच देत नाही काय. भूमिजा आहे आपल्यासोबत आणि आलापिनी आहे. सो भूमिजा, मला माहिती आहे तू खूप इमोशनल पर्सन आहेस, तुला आज रडायचं नाहीये. सो तू काय म्हणशील की आता अनफॉर्च्युनेटली आपला शो संपतोय, फर्स्ट डे पासून लास्ट डे पर्यंत तू काय ग्रो केलंस, तू काय शिकलीस, काय तुला या सेटने शिकवलं, काय सांगशील? मला ह्या शोने हे शिकवलं की जे कोणी सगळेच कामं करणारे आहेत, स्पॉट दादांपासून ऍक्टर्स पर्यंत सगळे, त्यांचा रिस्पेक्ट ठेवून, म्हणजे आधी पण करतच होते, पण आता ह्या सेटवर असं वातावरण होतं की आम्ही सगळे एकत्र होतो. म्हणजे आम्ही स्पॉट दादांशी पण तितकीच मस्ती करायचो, आम्ही साऊंड दादांशी पण तितकीच मस्ती करायचो. तर तो एकत्र येऊन काम करणं, किंवा आपण फक्त काम करतोय असं नाही, तर ते मनापासून आणि काय म्हणतात, आनंदाचं वातावरण आणि खेळीमेळीचं वातावरणात काम करणं काय असतं, त्याचं सुख मला इथे मिळालं. दुसरी गोष्ट, मला माहित नव्हतं मी कॉमेडी कधी करू शकेन, तर ते ह्या शो मुळे उत्तम कमाल केलं. तिने कमाल कॉमेडी केलेला आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. पण इट इज अ फर्स्ट, म्हणजे काय म्हणतात, फर्स्ट अटेम्प्ट ॲट कॉमेडी होता. आणि मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मला कॉमेडी वगैरे कधी जमेल, पण हे सगळ्यांमुळे आणि हो मला बाकी सगळे खूप जवळचे आहेत माझ्या,
पण मला ही 2 पोरं मिळाली, दोन्ही माझे बेस्ट फ्रेंड झाले दोघं. मी त्यांना ह्या दोघांनाही भूमिजाची पोरं म्हणतो. भूमिजा यांची आई आहे असं आम्ही म्हणतो. काही आम्हाला जर असं वाटत असेल की भूमिजानी ह्यांना जाऊन सांगावं, तर आम्ही असं म्हणतो की जाऊन तुमच्या मुलांना जाऊन सांग की त्यांनी असतं, म्हणजे सगळं आई आहे आणि ही मुलं. पण ही 2 मुलं माझी, मला खूप चांगली मित्र मिळाली ह्या शो मधून. आणि बाकी सगळे तर ऑब्व्हियसली आहेत, पण हो हो आमचं त्रिकूट जरा जास्त स्पेशल आहे. सेम सेम सेम. आणि ऍक्च्युली मी मधून आलोय, म्हणजे हे लोक ऑलरेडी 3 महिने शूट करत होते. मध्ये मध्ये तू बोलतोय हे लोक ऑलरेडी शूट करत होते आणि माझी 3 महिन्यानंतर एंट्री झाली. पण खरंच मग या लोकांनी, आता लोक नाही म्हणणार, माझ्या परिवाराने मला त्या परिवारात सामील करून घेतलं. आलापिनीने सर्वात शेवटी सामील करून घेतलं. हा, सर्वात शेवटी सामील करून घेतलं. सो हा सगळ्यांचा मोठेपणा होता. तू येऊ शकतोस, तू आहेस लीड, हे सगळं मध्ये कट होईल. हा, तर सगळ्यांनी एकदम म्हणजे विथ ओपन आर्म्स मला ऍक्सेप्ट केलं, त्याबद्दल सगळ्यांचे थँक्यू. आणि आता मी माझ्या ऑनस्क्रीन बायकोकडे जाणार आहे. सो आता माझ्याबद्दल सगळं चांगलं बोल. काय नाही, सगळ्यांबद्दलच बोल, सगळ्यांबद्दलच. माझ्याबद्दल वाईट बोलायला तुला एक होतो फंबल, जरा फंबल झाला माझा, होतो आमचा सगळ्यांचा फंबल. आम्ही पण प्रश्न काय माणसं. प्रश्न काय प्रश्न. सो माझा असा प्रश्न की माझ्याबरोबर काम करून कसं वाटलं? रुचिर बरोबर काम करून मला खूप छान वाटलं. रुचिर बरोबर काम करून आमच्या दोघांचंही म्हणजे त्याचं पहिलं काम नाही, पण त्याचं लग्न, लव्ह ट्रॅक, रोमॅन्स असं त्याचं पहिलंच होतं. सो आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊन सगळं जे काही रोमॅन्स केला ऑन स्क्रीन तो केला आणि खूप मजा यायची रुचिर बरोबर सीन करायला पहिल्यापासून. रुचिर बद्दल हे पण सांगायचं की सगळ्यांना तो, म्हणजे एक तर तो लहान आहे सगळ्यांमध्ये, आलापिनी पण आहे, पण आलापिनी जरा अशी वाचन वगैरे करते म्हणून जरा मेच्युअर मोठी वाटते. पण रुचिर खूप मस्ती करतो आणि खूपच दंग असतो त्याच्या सेटवर. पण त्याची कामाची बाजू कमी दिसते त्याच्या मस्तीमुळे, पण तो खरंच मनापासून काम करतो. खरं आणि ते दिसतच नाही. आणि तो आई बोलली आणि तो खूप मनापासूनच काम करतो. जे काम करतो ते अगदीच खूप मनापासून काम करतो आणि म्हणूनच आम्हाला त्याच्याबरोबर सीन करायला मजा येते. मला पण आलापिनी बरोबर सीन करायला मजा यायची. आम्ही फर्स्ट डे जेव्हा भेटलो तेव्हा मी तिला रॅन्डमली 5-6 दिवसानंतर तिला म्हणालो की हो गाईज हॅव टू कट डाऊन दिस इंटरव्ह्यू, इट्स ओके. सो मी पण हवी आहे. नाही थांब, तू इंटरव्ह्यू दे. नाही तू इथे बस, तसंही तुझा वेगळा ट्रॅक चालूच आहे ना. ओके. सो मला असं सांगायचं की मी माझे आणि आलापिनीचं फर्स्ट डे जेव्हा सीन झाले तेव्हा मी आलापिनीला आधीपासून ओळखत नव्हतो. आमची लुक टेस्ट टाईप झालं फर्स्ट डेला आणि मी म्हणालो भाई हे काय, म्हणजे इंडस्ट्रीची ही बाजू खूप कमी लोकांना माहिती असते. मी 5-6 दिवसा आधी आलापिनीला ओळखत पण नव्हतो आणि रॅन्डमली मला तिच्याबरोबर रोमॅन्स करायचा होता. सो 2 अननोन पीपल एकत्र ऑन कॅमेरा रोमॅन्स करतायत आणि त्यांच्या डोळ्यात प्रेम दिसतंय, ते डिरेक्टर्समुळे, आणि ते आम्ही पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करतो. सो तुम्ही ऑडियन्सने ते ऍक्सेप्ट केलं एवढं की आमचं लग्नापर्यंत गोष्ट पोहोचली. खरं, अगदीच खरं. सो तुमच्यासारख्या ऑडियन्सला पण थँक्यू सो मच. सो मला सनी दादा दिसलेला आहे आणि मला आता त्याच्याशी पहिल्या दिवसाचं मला त्याच्याबद्दल बोलायचं की जेव्हा मी त्याला फर्स्ट टाइम भेटलो तेव्हा सगळ्यांनी माझ्यावर प्रँक केला होता की सनी दादा खूप काय इगोइस्टिक माणूस आहे, हे आहे ते आहे. आणि मी म्हणालो यार शिट, आत्ताच मी एक नवीन शोचा पार्ट होतोय आणि कसं करणार आहे मी काम. पण जेव्हा मला त्यांनी सांगितलं की माझ्यावर प्रँक होतोय, आणि फ्रॉम नेक्स्ट डे ऑनवर्ड्स सनी दादा हॅज ऑलवेज सपोर्टेड मी. म्हणजे सीनमध्ये त्याला काही माझ्याकडनं मिसिंग वाटलं तर तो नेहमी मला येऊन सांगायचा रुचिर नाही हे करू शकतोस तू, आणि कधी होप सोडायचा नाही. कारण प्रत्येक आर्टिस्टला एक कॅरेक्टर पकडायला थोडा वेळ लागतो. त्याने कधीच होप सोडले नाही. माझ्या आणि रेवतीचे सीन्स म्हणा, तो जीवापाड मेहनत करून इतके एफर्ट्स टाकायचे की मी आणि आलापिनी सीन झाल्यानंतर म्हणायचं यार सनी दादाने किती एफर्ट्स टाकले ना. सनी दादा थँक्यू सो मच, तू एवढं आमच्यासाठी करतोस आणि ते कोणाला दिसत नाही. आम्हाला माहिती आहे की सनी कोण आहे, ऑफकोर्स. काही लोकांना प्रेक्षकांना माहित नाहीये, बऱ्याचशा प्रेक्षकांना माहिती हो. आहे, काही ज्यांना माहिती आहे. ऑफकोर्स सनी दादा आमचा डिरेक्टर आहे शोचा. आमचे 2 डिरेक्टर्स आहेत, अजय सर, सनी दादा आणि चंदू सर जे मेन डिरेक्टर आहेत. पण सनी दादा आणि अजय सर ऑलमोस्ट रोज आमच्याबरोबर शूट करतात आणि दोघंही
दोघंही 110% त्याचे देतात. मी आजच सनी दादा बरोबर आलो, आमचा लास्ट डे होता, मी त्याला गाडीत पण तेच म्हणालो, सनी दादा पहिला सीन असू दे नाही तर शेवटचा सीन असू दे, तुझी पॅशन तेवढीच असते. तर मला तुझ्या पॅशनला सल्यूट करायचं आहे की थँक्यू सो मच, तू एवढ्या पॅशनने काम करतोस. आणि काय म्हणायचं आता, उद्यापासून मी तुला भेटणार नाही, तू ओरडणार कोणाला आहेस? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच, खूप कौतुक केलं सर. कोरिओग्राफर पण आहेत आमचे. यार काय हेच सनी सर आहेत त्यांनी सगळ्या कलाकारांना आपल्या तालावर नाचवलेलं आहे. सो मच. सनी दादा पुराडकर, त्याचा इन्स्टा आयडी आहे सनी द जुगाडू. तो फक्त डिरेक्टर नाही आहे, उत्तम कोरिओग्राफर सुद्धा आहे. सो कोरिओग्राफीचे काहीही तुम्हाला डिटेल्स हवे असतील ह्याला मेसेज करायचा, तो सगळ्यांना रिप्लाय करतो. सनी दादा, मला फक्त एक बोलायचं की थँक्यू सो मच रिचू, तू माझं एवढं कौतुक केलंस. पण ते म्हणतात ना की एका हाताने टाळी वाजत नाही, किंवा एका कुठल्या व्यक्तीने कुठलाही प्रोजेक्ट किंवा काही कुठलेही प्रोजेक्ट होत नाही पूर्ण. सो येस ऑफकोर्स माझी आयडिया असायची, माझी कल्पना असायची, पण नुसती कल्पना अजून चालत नाही, ते एक्झिक्युशन पण तितकंच महत्वाचं असायचं. सो मी ह्यांना सांगायचो आणि हे करायचं, म्हणजे जितकी मेहनत माझी होती तितकी मेहनत त्यांची होती. आणि ती मेहनत जेव्हा एकमेकांची जुळायची तेव्हा ते एक चांगले सीन तुमच्या भेटीशी यायचे. सो इट वॉज ऑलवेज गिव्ह अँड टेक. माझ्या एकट्याने काय नव्हतं, तर ह्यांचं पण तितकंच कौतुक आहे सगळ्यांचं. आय लव्ह यू. आणि लव्ह यू. भेटू लवकरच, चांगलं काम करू, लवकरच भेटू. तुम्ही असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, आमच्यावर प्रेम करत राहा, खूप नवीन नवीन प्रोजेक्ट घेऊन तुमच्या भेटीला येऊ, तुमचं मनोरंजन असंच करत राहू. थँक्यू सो मच सनी दादा बिचारा टाइम काढून आपल्या इंटरव्ह्यू मध्ये आलेला आहे. सो त्यासाठी थँक्यू सो मच सनी दादा. आता आपण जाऊया जागीरदार मॅन्शन मध्ये. कमॉन. आय लव्ह यू. सो गाईज, अनफॉर्च्युनेटली आमचे सगळे सीन्स जे स्पेशल रूम्स असतात, एजे रूम, दुर्गा रूम, सरस्वती रूम, यश रूम, ते आता सगळे ब्लॅकआउट झालेले आहेत, कारण लाईट सगळे इकडे शिफ्ट झालेले आहेत. सो मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही. आय एम एक्स्ट्रीमली. जागीरदार मॅन्शनचा हॉल भला मोठा हॉल आहे, तुम्ही बघू शकता. सगळं डेकोरेशन चालू आहे आता, कारण ऑफकोर्स लीलाचा बेबी शावर आहे, ते तुम्हाला कळेलच लास्ट एपिसोड्स मध्ये की लीला प्रेग्नेंट होते आणि आपण 6 महिन्यांची लीव घेतो. सो हे सगळं सकाळपासनं सगळे सेटिंग दादा सगळी मेहनत करतायत. सो हा आहे जागीरदार मॅन्शन. आणि इकडे आहे शिडी, तुम्ही खूपदा बघितलं असेल, एजे वरतून येतात हायस्पीड शॉट्स मध्ये, ते एजे तिकडनंच येतात आणि आमचे सगळे कॅमेरे दादा इकडे असतात आणि तिकडनं त्यांना कॅप्चर करतात. सो त्यांची पण खूप मेहनत असते. आणि मला एस्पेशली कॅमेरा दादा, माईक दादा, सेटिंग दादा, हे लोक सगळे जे आहेत, आम्हाला तरी मध्ये मध्ये ब्रेक्स असतात. हिरो हिरोईनला कितीही म्हणाल तरी की एक 5 मिनिटाचा ब्रेक काढू शकतात. या माणसांना कधीच ब्रेक नसतो, हे कायम तत्पर असतात आम्हाला मदत करायला. कधी कधी आमचा जो नीरज दादा आहे, कधी कधी त्याला असं वाटतं की इथं नाही, लास्ट मिनिटला चेंज होतो डिरेक्टर्स कडनं की नाही ह्याला डायलॉग दे, ऍडिशन करतो सीन बेटर होण्यासाठी. त्यांना तो माईक पटापट हलवावा लागतो, पण ते त्याच मेहनतीने करतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं नेहमी. सो मला असं वाटतं, मला त्यांना पण सगळ्यांना थँक्यू म्हणायचं की तुम्ही आता जवळजवळ 1 वर्ष 4 महिने आमच्याबरोबर राहिलात. तर आम्ही तुम्हाला कधी थँक्यू म्हणालो नाही. सो आय टेक दिस अपॉर्च्युनिटी टू विश एव्हरीवन की थँक्यू सो मच की तुम्ही होतात म्हणून आम्ही चांगले दिसलो टीव्हीवर. बॅक ऑफ द कॅमेरा एवढी लोक काम करत असतात आणि फक्त आम्ही चांगले दिसतो स्क्रीनवर असं नाही आहे. हे लोकांमुळे दिसतो आम्ही. हे लोक सगळे आमच्यासाठी दिवस रात्र मेहनत करत असतात. हे जे आमचे डीओपी आहेत, हे सेटिंग दादा आहेत, हे सगळे दिवस रात्र. आम्हाला तरी ब्रेक मिळतो मध्ये मध्ये, यांना अजिबात ब्रेक मिळत. सब हसो इसमें देख के. थँक्यू सो मच, आय लव्ह यू ऑल. सो मला असं म्हणायचंय की एक शोच्या बिहाइंड किती कष्ट असतात लोकांचे. सो आपण असं ऑडियन्स कमेंट वगैरे करतो की शो बंद होते, किती लोकांच्या पोटाचा प्रश्न असतो तो. सो आपण पण जरा विचार करायला पाहिजे की आपण काय बोलतो आणि काय बोलत नाही. आणि तुमचं प्रेम तर आम्हाला सगळ्यांना मिळालंय. अजित दादा एक सेकंद, हे आमचे अजित दादा आहेत. मला आयुष्यात हा माणूस कधी उदास दिसला नाहीये.
प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स असतात, त्याच्याही फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स असतील, पण तो सेटवर आला पहिलं गुड मॉर्निंग सर आणि एवढं स्माइल करून देतो. मी हिंदीमध्ये त्यांना प्रश्न विचारणार आहे. अजीत भाई, अभी अपना शो खत्म हो रहा है, आपको कैसा लग रहा है कि सब खत्म हो रहा है, कल हम लोग नहीं मिलेंगे, अगले प्रोजेक्ट में हम लोग काम करेंगे? ये ले लो, ये बघा. हाँ ठीक है, दुख तो बहुत है. हाँ उधर मिलेंगे हम कहीं न कहीं फिर हाँ. आपसे. बाकी तकलीफ तो बहुत हुआ. मैं 1 साल 4 महीना हो गया एक साथ में पूरा फैमिली जैसे हम लोग रहते थे. कोई तकलीफ, कोई कुछ नहीं, कोई एकदम हंस बोल के. ऐसा नहीं लग रहा था कि हम बाहर आए हैं, ऐसा लगा जैसे घर में है, एक फॅमिली जैसा हम लोग रहते थे. ऐसा आणि ह्या माणसांची कमेंटेबिलिटी एवढी असते, हे त्यांचं घर सोडून इथे मुंबईत त्यांच्या करिअर साठी येतात. आप किधर से हो अजित भाई? युपी वरनं, अलाहाबाद वरनं हा माणूस इकडे मुंबईत ठाण्यात शूट करायला येतो, त्यांचं सगळं घर वगैरे सोडून. सो किती लोकांची मेहनत असते ते आपल्याला कधी कधी दिसत नाही. सो मी अजित भाई आपको थैंक यू सो मच और अगले शो में पक्का मिलेंगे. सर. थैंक यू अजित भाई, थैंक यू.